So welcome everyone to Standard 7's Mathematics. We are going to take first 1 point problem practice set 1 here. So let's start. First is geometrical construction. Easy part है, easy chapter है. We'll see one by one. Now मला प्रश्न पडला की घेऊ की नको घेऊ तुमचा बिकॉज हे अँगल बायसेक्टर वी हॅव ऑलरेडी लर्न इन प्रिव्हियस क्लासेस. So you have learned this in standard 6. So you know how to construct a angle bisector. कोन दुभाजक कसा काढायचा तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपण कोन दुभाजक करतो. पहिलं तर आपला एक कोन आहे. ठीक आहे, हा आपण कोन ठेवतो इथे, या ठिकाणी कोन आहे. तर मग आपण काय करतो, बाय युजिंग कंपास अशी माप घेऊन पुन्हा आपण या ठिकाणी असा कोन काढतो. हे तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे. लाईन सेगमेंट बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट हे ऑलरेडी आपण काढलेलं आहे बघा. इथे ठेवायचं मोर दॅन हाफ माप घेऊन इकडे आणि आपण काय करतो, हे तुम्हाला ऑलरेडी झालेलं. मी त्याच्यात जात नाही डीप मध्ये. आपण पुढे जाऊया की आज नेमकं आज आपल्याला काय शिकायचंय किंवा काय कसं कन्स्ट्रक्शन आपल्याला पाहिजे. सो आय होप अँगल बायसेक्टर परपेंडिक्युलर बायसेक्टर तुम्हाला येत असेल. जर नसेल येत तर मग तुम्ही मला पर्सनल फोन करून विचारा, तर मी तुम्हाला सांगतो. द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. नाव दिस इज हे पण नको, आपण पुढे जाऊया. हे नंतर घेऊ आपण, इम्पॉर्टंट ज्यावेळेस आहे तुम्हाला. द प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ट्रायंगल. ठीक आहे, चला हे घेऊन टाकू प्रॉपर्टी. Let's see the property now. The property of angle bisector of a triangle. What is the property of an angle bisector triangle? See, these are the angle bisectors. This is the angle bisector of angle P. This is the angle bisector of angle Q. And this is the angle bisector of angle R. Now, what we are going to do, हे तिन्ही angle bisector ज्या ठिकाणी एकत्र येतात, that the point is known as I. The point is known as I, and the point is known as concurrent point. The point is known as concurrent point. Point त्याला काय म्हणतो आपण, concurrent point. ज्या ठिकाणी तिन्ही angle bisector एकत्र येतात. Okay, where the three angle bisectors comes in, where they meet. Similarly, perpendicular bisector पण आहे तुम्हाला इथे बघा. So similar perpendicular bisector सुद्धा काय होतो, it meets at a point. It meets at a point. Here it is shown, or it can meet inside the triangle or it can be outside the triangle. ठीक है. Now something more. See, this is important. बघा. The angle bisector of a triangle are concurrent. Their point of concurrence is called as in center and is shown by I. बघा, it is shown by I. It is shown by I. Aryan Shinde. Okay, sorry. Yeah, on top of I. ठीक है. And the perpendicular bisector of the sides of triangle are concurrent and त्याला काय म्हणतात, circumcenter. So याला म्हणतो आपण circumcenter. It is known as circumcenter. ठीक है. Now practice at 1.1 or practice set 1 जो आम्हाला आपल्याला बघायचं आहे. सी काय तुम्हाला, ड्रॉ लाईन सेगमेंट्स ऑफ द लेन्स. तुम्हाला 5.3 ची लाईन काढायची. सपोज बघा इथे तुम्हाला दाखवतो मी. सपोज दिस इज अ लाईन ऑफ 5.3 सेंटीमीटरची एक लाईन सेगमेंट काढायचं आहे. लाईन सेगमेंट काढायचं आहे. नाउ सपोज दिस इज पॉइंट नंबर ए.
and this is point number B. This is point number B. तुम्हाला काय करायचं, ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर बायसेक्टर करायचा तुम्हाला ए, पॉइंट ए वर काय ठेवायचं आहे, पॉइंट ए वर तुम्हाला कंपास ठेवायचे. कंपास मोर दॅन हाफ मेजर घेऊन इकडे आणि इकडे असं ब्रॅकेट करायचा, कर्व करायचा आहे. सिमिलरली बी वर ठेवायचा, सेम डिस्टन्स, सेम मेजरमेंट, इथे तुम्हाला कर्व करायचं आहे. अँड देन यू हॅव टू, मग तुम्हाला जॉईन करायचं. आता माझ्याकडून मी तर वापरत नाही, त्यामुळे फक्त मला असं अंदाज येणार आहे, ते तुम्ही नीट करू शकता. आणि इथे 2 ॲरो दाखवायचे. से समजलं का सगळ्यांना रे? बघा असं करायचं. हे तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे. आणि इथे एक साईन दाखवायचं परपेंडिक्युलर बायसेक्टरचं. कोणाला काय प्रॉब्लेम आहे याचे सांगा मला. परत सांगू का हे? एनीबडी? यस सर, थोडं परत सांगा. ओके वेट. यस. ओके ओके. सर. हा बोला, परत सांगू, रिपीट करू? यस सर. Okay. Yes Repeating. sir. Yes, sir. Okay, repeating. See, you have to, okay, mute your sound. You have to draw a segment of 5.3 centimeter. Okay, so measure 5.3 with using your scale, 5.3 centimeter. Suppose this is 5.3. Okay, suppose. So give याला म्हणतो point number A किंवा point A, and this is point B, and this is point B. Point A and point B. Okay, now आता काय करायचं आपल्याला, व्हॉट वी नीड टू डू, टेक अ कंपास. कंपास तुम्हाला माहिती आहे की नाही, कर्कडक ज्याला म्हणतो आपण कंपास. टेक कंपास घ्यायचे, पेन्सिल वगैरे अटॅच करायचे. ए वर ठेवायचं कंपासचं, मेटलिक टोक इथे ठेवायचं. टेक मोर दॅन हाफ असा एक कर्व काढायचा युझिंग पेन्सिल. सिमिलरली टू बोथ द साइड्स. काढला, त्यानंतर आवाज बंद करा रे, आवाज म्यूट करा, तुमचा आवाज म्यूट करा प्लीज. हा, मग बी वर ठेवायचं. बी वर ठेवून परत सेम मेजरने त्याला क्रॉस करायचं असं. ओके, बी वर ठेवून, म्हणजे इकडून या ठिकाणी आपण इकडे आलो. आणि देन मग आपल्याला हे जोडायचे, मग आपल्याला हे पॉईंट जोडायचे. सो आता माझं ते येणार नाही, ते तुमचे परपेंडिक्युलर बरोबर येतील. ते तुम्ही जेव्हा ट्राय कराल ना, ऍक्च्युअली जेव्हा ट्राय कराल ना, तेव्हा तुम्हाला ते जमेल. ऍक्च्युअली तुम्ही जेव्हा ट्राय कराल तेव्हा तुम्हाला ते जमेल. सो दिस इज युअर परपेंडिक्युलर बायसेक्टर. हा असा परपेंडिक्युलर बायसेक्टर तयार होईल. हे बघा, फर्स्ट तुम्हाला याच्यातच दिलेले ते. हे बघा, इकडे तुम्ही जाल ना, म्हणजे फर्स्ट से हिअर इट इज गिव्हन. हे बघा सेम, हे बघा ही आकृती सेम. सपोज दिस इज 5.3. सपोज 5.3 आहे. मग पी वर आपण ठेवला, मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतलं, इकडे कर्व काढला, सिमिलरली इकडे कर्व काढला असा. त्यानंतर एस वर ठेवायचं, तोच उचलायचा. सेम मेजरने आपण काय करायचं, सी आणि डी वर. इथे हे माप काही मोजून घ्यायचं नसतं, हे फक्त मोर दॅन हाफ, म्हणजे पी पासून थोडस इथे जास्त अंतरपर्यंत जायचं. आणि देन यू नीड टू, हे आपण काय करायचं, परत जॉईन करायचे. आणि इथे ॲरो दाखवायचा, इथे आणि इथे, अबोव अँड बिलो. ठीक आहे, गेटिंग? सो अशा प्रकारे आपण काय करायचं, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. एनी प्रॉब्लेम आता सांगा, काय डाऊट आहे का? जमेल? तुम्ही जेव्हा ट्राय तर करा एखादं घरी. ट्राय केलं तुम्ही, प्रॅक्टिस तरच तुम्हाला होईल तो. कळतंय का? अजून काय डाऊट आहे एनीवन? जमेल परपेंडिक्युलर बायसेक्टर? आवाज प्लीज नो सर. आवाज बंद करा रे तुमचा. जेव्हा मी सांगेल तेव्हा आवाज चालू करा ना. आवाज कोणाचा चालू होतो एवढा? प्लीज म्यूट युअर साऊंड. हा, एनी डाऊट? काय याच्यामध्ये डाऊट? प्रतीक्षा, नो. बरं तुम्ही ट्राय तर करा. हे ऑलरेडी झालेलं आहे तुम्हाला स्टँडर्ड 6 ला. हे ऑलरेडी स्टँडर्ड 6 ला झालेलं तुमचं. चला नेक्स्ट ट्राय करू आपण. काय बघा पुढे. हा बोला. बोल. सर माझ्यावर पण बुक नाहीये. पुस्तक नाहीये? नाही, मराठीमध्ये आहे ते. वहीमध्ये कर आहे ना. ते मराठीमध्ये. त्याला काय होतं मग, सारखं आहे सगळं ते. ट्राय तर करा. ओके. आकृत्या हा बघा, चालेल. सगळं सारखंच आहे, असं काही नाही. नाही तर मी हे ग्रुपवर पाठवले ना पुस्तकं, त्याच्यावर डाउनलोड करून घे. नाही तर आपल्या लेक्चर मध्ये बघ, लेक्चरचे आहे ना, त्याच्यात बघायचं आहे. चालेल. हा, देन सेम बघा, हे पण मग सेम करायचं इथे सुद्धा. हा पण मग तुम्हाला 6.7 चा काढायचा, सेंटीमीटरचा. सिमिलरली बघा, आता 6.7 सेंटीमीटरचा आपल्याला काय काढायचं आहे, एक सेगमेंट काढायचं आहे. याला नाव द्यायचं तुम्हाला, काही पण नाव द्या तुम्हाला. सपोज दिस इज ए, दिस इज बी.
इथे आपलं कंपास ठेवायचं ए वर, मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचंय. इकडे आणि इकडे तुम्हाला कर्व काढायचा. सेम डिस्टन्स सेम मेजरमेंट घ्यायचं, बी वर ठेवायचं तुम्हाला, परत इकडे आणि इकडे असा काय करायचं, याचा क्रॉस करायचं. मग त्याला तुम्ही हा परत जॉईन करायचं. बघा हा, हे तुम्ही जॉईन करायचं. माझं नीट होणार नाही कारण मी कम्प्युटर वापरतोय, तुमचं नीट होईल ते. कुठे आलो रे? ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. स्क्रीन दिसतंय ना सगळ्यांना? सिमिलरली तुम्हाला यस सर, दिसतीये. 3.8 पण सिमिलरली काढायचा आहे. आता बघा तुम्हाला आता हा ओके ओके. आता तुम्हाला अँगल बायसेक्टर काढायचा. इथे काय काढायचं? अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर काढायचं आहे. तर त्यामुळे काय करायचं, तर तुम्हाला आधी अँगल काढायचा आहे. फर्स्ट काय तुम्हाला 105 चा अँगल काढायचा. कोणता अँगल? 105 चा. येस जय आवाज टेल मी 105 चा अँगल कोणता आहे? ऑप्ट्यूज आहे, ॲक्युट आहे की राईट आहे? जय आवाज टेल मी अँगल ऑफ 105. सर ऑप्ट्यूज. येस इट इज अन ऑप्ट्यूज अँगल, राईट. सो ऑप्ट्यूज अँगल तुमचा असा येईल बघा. 105 अँगल तुमचा असा येईल. म्हणजे मी अंदाजे काढतोय, तुमचा व्यवस्थित मार्क येईल. मी अंदाजे घेतला असा. दिस विल बी युअर 105. बरोबर, हा तुमचा 105 अँगल. नाव याला नाव द्यायचं तुम्हाला इथे ए. ठीक आहे, हा तुमचा झाला ए. दिस विल बी युअर बी and this will be your C. Now this is your angle. What we need to do, आता काय करायचं, बी वर ठेवायचं. ठेवा तुमचं कर्कटक जे आहे ना, कर्कटक किंवा तुम्ही कंपास म्हणा त्याला, ते बी वर ठेवायचं आणि अप्रॉक्सिमेटली इकडे आणि इकडे सेम मेजरला तुम्हाला काय करायचं, ब्रॅकेट काढायचं सेम मेजरला. याला कुठे पॉईंट द्यायची गरज नाही, नाव द्यायची दिली देऊ शकता. नंतर काय करायचं, तुम्हाला कंपास उचलायचं या ठिकाणी ठेवायचं. बघा मी दाखवतो, माझा हे बघा कर्सर बघा इथे ठेवायचंय आणि याच्यापेक्षा थोडस जास्त अंतर घ्यायचंय. इथे बघा मोर दॅन हाफ आणि इकडे ब्रॅकेट दाखवायचं असं. इकडे तेच इथे ठेवायचं आहे तुम्हाला, इथे ब्रॅकेट दाखवायचं असा आणि हा परत जोडायचा बी वरून, हा असं जोडायचा. हे तुम्ही ऑलरेडी केलेले 6वीला. आणि हा तुमचा झाला अँगल बायसेक्टर. ओके, हा तुमचा अँगल बायसेक्टर. पुन्हा सांगतो बघा, परत लक्ष द्या नीट. जास्त आपण घाई जाणार नाहीत, आपण थोडं हळूहळू जाऊया. बघा हे सगळ्यात फर्स्ट डायग्राम आहे आपले अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर. ओके, सी दिस इज द अँगल एबीसी. आपण बी वर ठेवला, बी वरून बघा इथे 2 ब्रॅकेट काढले आपण सेम मेजरचे बी वरून. मग आता काय केलं, या हे जे पॉइंट आहेत ना बघा, हा इथला एक पॉइंट आहे, हा आणि हा इथला एक पॉइंट आहे. आता इथून काय केलं आपण, इथून एक ब्रॅकेट काढला या बाजूला सेम आणि इकडनं घेतला या बाजूला आणि मधून आपण हा जोडलेला आहे. सो दिस इज द अँगल बायसेक्टर. म्हणून काय झालं, सपोज हा 40चा आहे तर 40 मुळे काय झालं, हा झाला 20चा. ओके, आणि हा सुद्धा झाला 20चा. बरोबर, म्हणजे असे आपण अँगल बायसेक्टर काढले. अजून डाऊट आहे का? परत सांगू का अँगल बायसेक्टर? रिपीट करायचंय मला? सर ओके नो रिपीट सर. करतो. ओके 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 रिपीट करतो पुन्हा एकदा. आता 55. ओके, प्रतीक्षा सांग 55 चा अँगल कोणता असणार ग? ऑप्ट्यूज, ॲक्यूट की राईट अँगल? एकूट. ॲक्यूट असेल, व्हेरी गुड. मग ॲक्यूट अँगल तुमचा कसा येईल? अशा प्रकारे येईल बघा, नीट लक्ष द्या. ॲक्यूट अँगल तुमचा 55चा माझ्या मते असा येईल. तो तुम्ही मेजर करून घ्या नंतर, माझं काय एवढं मेजरमेंट येणार नाही. ठीक आहे, आणि मग तुम्ही परत त्याला नावं द्या आणि मग इकडे असे ब्रॅकेट करून कर्व करून पुन्हा मग तुमचा अशी आकृती येईल. तुम्ही ट्राय करा, मग तुम्हाला आकृती जमेल. बरोबर, पेन्सिल पट्टी घ्या, मेजर करा, तुम्हाला अशा प्रकारे आकृती जमेल. गेटिंग? तन्मय, तन्मय समजते का रे? तन्मय, 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 हा ट्राय करायचं बेटा, काही प्रॉब्लेम नाही. थोडस आपल्यासाठी नवीन आहे, आपण या गोष्टीला तेवढं फॅमिलियर नाही आहोत, पण आपल्याला जमेल. देन आता बघा कुठे सिद्धांत. सिद्धांत, यस सर. येस टेल मी 90 डिग्री अँगल, राईट अँगल ॲक्यूट आहे की ऑप्ट्यूज आहे? राईट आहे सर. व्हेरी गुड. सो तुमचा राईट अँगल असा येईल. गेटिंग? तुमचा राईट अँगल ट्रायंगल असं येईल. मग इथे तुम्ही परत काय करणार, इथे मेजर घेणार. सेम सिमिलर एकदम प्रोसिजर सगळी सेम राहते. 2 मेजर घेणार, या पॉईंट वरून तुम्ही काय करणार, पुन्हा इकडे एक ब्रॅकेट करणार, या पण तुम्ही पुन्हा एकदा ब्रॅकेट करणार अँड देन यू आर गोइंग टू कनेक्ट दिस पॉइंट्स. सो यू विल गेट, असं तुम्हाला एक आकृती मिळेल. ठीक आहे, याला नाव द्या तुम्ही एबीसी पी क्यू आर झेड काय असेल ते तुम्ही नाव द्या. गेटिंग? एनी प्रॉब्लेम?
आहे का काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? नाही ना? No, आहे का? sir. Yes, sir. ओके, नसेल. क्वेश्चन नंबर 3 बघा. ड्रॉ अँड ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. बघा काय करायचं, ड्रॉ अँड ऑब्ट्यूज अँगल्ड ट्रायंगल. कोणतं पण काढायचं, त्याचं मेजरमेंट असं काही दिलं नाहीये. सो एनी ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल असं. ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे. नाउ फाइंड द पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर. आता इथे अँगल बायसेक्टर काढायचा आहे. आता याचा अँगल बायसेक्टर तुमचा असा जाईल, याचा अँगल बायसेक्टर असं जाईल आणि याचा जो अँगल बायसेक्टर जाईल तो तुमचा असं जाईल. सो इट विल मीट ऍट द सेम पॉईंट. बघा हे तुमचे 3 अँगल बायसेक्टर, हे असे तुम्हाला अँगल बायसेक्टरची डायग्राम मिळेल. तुम्ही जेव्हा ट्राय कराल ना तेव्हा तुम्हाला ती डायग्राम मिळेल. गेटिंग? क्वेश्चन नंबर 4 बघा. क्वेश्चन नंबर 4 काय, ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल. तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे असं. ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल. जोपर्यंत मॅथ्सचा विषय असा आहे ना की अनलेस अँड अंटिल यू ट्राय अँड अनलेस अँड अंटिल यू डू और प्रॅक्टिस, तुम्हाला समजणं कठीण पडतं. सॉरी, माझं थोडं मागे पुढे जाते. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. नाउ ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल, ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इट्स साइड. याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे मग, बरोबर. सो याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर तुमचा असा येईल. देन याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर तुमचा असा येईल. ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला दाखवतो, तुम्हाला तुमच्या आकृती अशा येतील आणि याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर तुमचा असा येईल. सो ही तुमची डायग्राम झाली. ओके, आणि तुम्हाला काय विचारलं, वेअर डज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाय. पॉइंट ऑफ कॉन्करन्स कुठे लाय होतो, या ठिकाणी, म्हणजे तुमच्या हायपोटिनस वर, म्हणजे कर्णावर. ही तुम्ही डायग्राम जर काढलीत ना तुम्हाला एक्झॅक्ट डायग्राम भेटेल. गेटिंग? हे तुम्हाला एक्झॅक्ट डायग्राम या ठिकाणी मिळेल. देन क्वेश्चन नंबर 5 तो तुम्हाला करायचा, करा किंवा नाही करू, स्टार मार्क आहे पण तरी आपण घेऊया, सोपा आहे तो. काय दिलं बघा, मैथिली, शैला, अजय live in 3 different places in the city. A toy shop is established from the 3 houses, which geometrical construction should be used to represent this. Explain your answer. आता बघा, काय दिलं, मैथिली, शैला आणि अजय एका शहरामध्ये 3 वेगळ्या ठिकाणी राहतात. सपोज या ठिकाणी राहते मैथिली. ओके, इथं आपण देऊ एम. देन या ठिकाणी राहतो शैला आणि या ठिकाणी राहते समजा अजय. ओके, हा. त्यांनी काय सांगितलं की त्यांच्या घरापासून एकाच एक दुकान आहे. ओके, टॉय शॉप आहे, खेळणीचं दुकान आहे, पण ते तिघांच्या घरापासून सारख्या अंतरावर आहे. मग आपण काय करू, तिघांच्या सारख्या अंतरावर, इट इज ॲट द सेम इक्विडिस्टन्स. इक्विडिस्टन्सचा अर्थ काय होतो, सेम डिस्टन्स. इक्विडिस्टन्स म्हणजे काय, सेम डिस्टन्स. मग आपण जॉईन करू. बघा, हा आता जॉईन केलं. आता इक्विडिस्टन्स म्हणजे कुठे असणार, ते सपोज इथे असणार. मग ते कसं काढणार आपण, तर आपण त्याचं काय काढणार, अँगल बायसेक्टर काढणार. याचा अँगल बायसेक्टर काढणार, असा येणार तो. गेटिंग? इसका अँगल बायसेक्टर निकालेंगे, म्हणजे तो असा येईल तुमचा. या ठिकाणी तुम्ही जॉईन करणार तो आणि त्यानंतर तुम्ही असा एक जॉईन करणार. म्हणजे आपलं काय करावं लागेल, त्यांचा अँगल बायसेक्टर काढावे लागतील. सो तुम्हाला या ठिकाणी मिळेल टॉय शॉप. काय मिळेल तुम्हाला, टी म्हणजे काय, टॉय शॉप. ओके, टी म्हणजे काय मिळेल तुम्हाला या ठिकाणी, टॉय शॉप मिळेल. टी म्हणजे काय तुम्हाला या ठिकाणी मिळेल, टॉय शॉप. समजतंय? गेटिंग? ओके गायस, समजलं का? बघा 1 आणि 2 तर सोपं आहे. म्हणजे तुम्हाला किती डायग्राम काढायचे आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 डायग्राम तुम्हाला काढायचे आहेत. किती डायग्राम काढायचे तुम्हाला, 9 डायग्राम्स. आजचा जो अभ्यास तुम्हाला कळाला 9. का? येस, 9 डायग्राम्स काढायचे आहेत. प्लस तुम्हाला गुड हँडरायटिंग आहे, टेबल आहेत अँड हार्डवर्ड्स पण आहेत. तुम्ही बघा, मला वाटतं की बऱ्याच मुलं अजूनही बऱ्याच मुलांचा आळसपणा गेलेला नाहीये. तर काहींच्या घरी खरं काहींचे प्रॉब्लेम आहेत तर गोष्ट वेगळी आहे. बाबा चला खरंच मोबाईल नाहीये घरी, किंवा काहींचं नेटवर्कच पकडत नाहीये, काहींकडे साधे फोन आहेत, तर ते जेन्युइन प्रॉब्लेम समजू शकतो. पण सगळं काय आहे आणि तरी सुद्धा तुम्ही जर लेक्चरला अटेंड करत नसाल, देन इट्स नॉट गुड. बरोबर की नाही? तर सगळं काय असून जर आपण लेक्चर बंक करत असू किंवा बुडत असू, इट्स नॉट गुड. तुम्हाला असं वाटतं. चला, एनी डाऊट यू हॅव इन दिस? बरं, त्यासोबत तुम्हाला No, बघा, sir. ऐका, त्यासोबत तुम्हाला हे पण लिहायचंय. दिस इज ऑल्सो यू नीड टू राईट. हा बॉक्स पण लिहायचा तुम्हाला, इम्पॉर्टंट आहे बॉक्स.
बिकॉज हा जो पॉइंट आहे, a point of concurrent the angle bisector of a triangle are concurrent. Angle bisector concurrent hai, and the point is known as I means in center. I means in center. हे एक्झामला फिल इन द ब्लँक्सला विचारतात. कुठे विचारतात तुम्हाला? फिलिप्स असतात ना तुम्हाला, फिलिप्स. तर तुम्हाला फिलिप्सला कधी कधी विचारतात. तर तुम्ही मग सर आमची परीक्षा होईल की नाही, मग कसं काय, तो विषय सोडून द्या. आपण असं समजून घ्या की तुमचं परीक्षा वगैरे तुमचं सगळं फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला शिकायचंय. मग तो एक्झामच्या दृष्टीने जर आपण शिकत असू तर इट इज नॉट गुड. बिकॉज लक्षात ठेवा, लर्निंग इज द कंटिन्युअस प्रोसेस, आणि ती हळूहळू तुम्ही आता जर समजा 7चा अभ्यास तुम्ही मिस केला, सपोज, मी म्हणत नाही मिस केला, तर वेन यू गो इन द नेक्स्ट इयर, जेव्हा तुम्ही नेक्स्ट इयरला जाणार स्टँडर्ड 8, मग स्टँडर्ड 7चा जो पूर्ण अभ्यास आहे ना, तो मिस झाला तर तुम्हाला खूप डिफिकल्ट जाईल. सो इट इज इम्पॉर्टंट टू स्टडी, लर्न, शिकायचं तुम्हाला. असं काही नाही की बाबा सर मग आता परीक्षा नाही, काय नाही, मग शिकून काय करू आम्ही, असं नाहीये. इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. लर्निंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस आहे. कारण बघा, तुम्ही पहिलीला शिकला, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, हळूहळू तोच अभ्यास थोडा 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 पुढे येत गेला. देन इकडे बघा, अँगल बायसेक्टरचं काय, सी म्हणजे काय, सरकम सेंटर. इट इज सी मीन्स व्हॉट, सरकम सेंटर. लक्षात ठेवायचं आहे. तर हा बॉक्स पण तुम्हाला करायचा आहे. देन तुम्हाला काय करायचंय, 9 डायग्राम्स काढायचे. अजून तुम्हाला काय दिलंय, एक सेकंड. नाही, बाकी तुम्हाला काय करायचं नाही अजून तरी. हा, सो क्वेश्चन विथ क्वेश्चन, का तुमचा प्रॅक्टिस सेट 1 आहे ना तुम्हाला सोडवायचा आहे, तो विथ क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा. आणि हा तुमचा जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन, याच्यामध्ये 4-5 प्रॅक्टिस सेट आहेत, दररोज आपण पाहूया. आता तुम्हाला अँगल बायसेक्टर आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर जमलं ना की तुम्हाला पुढे 1.2 वगैरे जमेल, सोपं आहे. सो जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, आणि म्हणजे सगळंच इम्पॉर्टंट आहे आपलं. हे जर शिकला तर पुढे 10वीला याच्यापेक्षा मोठी मोठी गणित तुम्हाला करावी लागतात. तर हा, दिस इज युअर बेस, समजून घ्या. इट इज युअर बेस. स्टँडर्ड 7 हा पूर्ण बेस आहे तुमचा. चलो, एनी डाऊट यू हॅव गाईज? सर एक मिनिट, तुम्हाला माझ्या मम्मीशी बोलायचं. एक बोला. मिनिट. आई, हॅलो. आपण फोनवर बोलूया का ताई? फोनवर बोलूया का? चालेल तसं. हा, फोनवर बोलू प्लीज. चालेल. तुम्ही कधी नंतर फ्री असाल का? हा, मी करतो. एक 5 मिनिटानंतर करा ना, काही प्रॉब्लेम नाही. अच्छा ठीक आहे, चालेल हा, चालेल. चला. ओके ओके. हा, चलो गाइस, बच्चा पार्टी. चला आता लक्ष द्या रे बच्चा पार्टी बाकीचे. सी, 2 मिनिट थांबा. हॅलो. सर. ओके, येस येस येस, वेट, बोला. सर प्रॅक्टिस सेट 1चा फर्स्ट क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन करायचे ना? सर्व क्वेश्चन करा ना, सगळं तुम्हाला मी सांगितलं ना, सगळे क्वेश्चन. से प्रॅक्टिस सेट 1, मी हा तुम्हाला क्वेश्चन सांगितला कसा करायचा, हा सांगितला कसा करायचा, थर्ड सांगितला तुम्हाला, फोर्थ सांगितला, इवन आय टोल्ड यू हाऊ टू सॉल्व दिस 5th क्वेश्चन ऑल्सो. सो ट्राय करा ना, सगळंच ट्राय करा. काही रॉंग असेल किंवा जमत नसेल एखादं, यू कॅन आस्क मी, बट यू शुड सी. तर मला 5th वाला क्वेश्चन समजला नाही नीट. बरं, सांगतो, परत सांगतो, ठीक आहे, लक्ष द्या इकडे. हा, काय दिलंय, मैथिली, शैला, अजय लिव्ह इन 3 डिफरंट प्लेसेस इन सिटी. ठीक आहे, इथे मैथिली राहते, इथे सपोज शैला राहते, अँड सपोज हिअर इज अजय. गेटिंग? हा, समजतं तुम्हाला? इथे मैथिली आहे, इथे शैला आहे, अँड हिअर देयर इज अजय. अजून काय विचार त्यांनी, अ टॉय शॉप इज इक्विडिस्टन्स. इक्विडिस्टन्स म्हणजे काय रे, तर सेम डिस्टन्स. या तिघांच्या घरापासून सेम अंतर आहे त्या शॉपचं, मध्ये शॉप तुमचा या तिघांच्या घराच्या मध्ये कुठेतरी असणार. तर तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायचं. कोणतं कन्स्ट्रक्शन करणार आपण? सगळ्यात आधीचं बघा, हा एक ट्रायंगल काढायचा इथे आधी. बघा, हा ट्रायंगल काढला आपण. मग या ट्रायंगलचे आपण अँगल बायसेक्टर काढायचे. काय काढायचे? अँगल बायसेक्टर. जसं क्वेश्चन नंबर कुठला माहितीये का, यातलाच क्वेश्चन नंबर 3, यातलाच क्वेश्चन नंबर 3. सेम अँगल बायसेक्टर काढायचे, आणि ते अँगल बायसेक्टर जिथे जॉईन होतील, बघा, हा एक अँगल बायसेक्टर हा तुमचा, दिस इज अनदर अँगल बायसेक्टर, अँड दिस इज ऑल्सो अनदर अँगल बायसेक्टर.
सो दिस पॉइंट, हा जो पॉइंट आहे ना मिडल, हा आपला टी झाला. टी म्हणजे टॉय शॉप या ठिकाणी तुमचा. गेटिंग? समजलं का आता? हा ठिकाण तुमचं काय टॉय शॉप आहे. समजलं? हा बघा, अजून नसेल कळलं तर तुम्हाला हो, हे सांगतो sir. मी. अजून नसेल कळलं तर ही डायग्राम हे बघा ही. कुठे गेलं रे? हा, दिस डायग्राम हे बघा. सेम सेम हे बघा ही डायग्राम. इथे राहते मैथिली, इथे राहतो अजय आणि समोर इथे राहते शैला. तर त्यांचं डिस्टन्स हो शॉप आहे, टॉय शॉप या ठिकाणी इक्वी डिस्टन्स. समजतंय? आर यू गेटिंग गाईज? आवाज येतोय का माझा? हो सर. Yes, sir. ओके ओके ओके. तुम्ही दोन्ही बाजूने पण काढू शकता, पण जनरली तुम्ही तेच फॉलो करा, बरं पडेल माझ्या मते अँगल बाय सेक्टरचं. ठीक आहे, चलो आजचा लेक्चर थांबवतोय. टुमॉरो ॲट सेम टाइम अँड विल से अनदर प्रॅक्टिस सेट. सो बाय एव्हरीवन. Yes. Bye, sir. Bye, Thank sir. you. बाय 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 सर, थँक्यू सर. बाय. थँक्यू, वेलकम.